अकारांत पुलिंगी नामाचे सामान्य रूप डॅश डॅश कारांत होते. म्हणजे कसे होते तर लक्षात घेणं गरजेचं असणार. असा नियम आला त्यावेळेला एवढा सोपा नियम आणि एवढं सोपं उत्तर काढण्याची पद्धत त्या ठिकाणी तुम्ही आयुष्यात कधी बघितली नसेल तर पहा या ठिकाणी काय असणार आहे. अशा प्रकारचं जर आलं तर एखादा अकारांत पुलिंगी नाम आठवायचं. पोरांनो काय आठवायचं? एकारांत अकारांत पुलिंगी लक्षात घ्यायचे. मग मी काय करणार? उत्तर तर काढणारच आहे परंतु लक्षात घ्यायचं उत्तर कसं काढायचं. असा नियम आला तर अकारांत पुलिंगी नाम आठवायचं. मी आठवला वाघ है ना, काय वाघ है ना. मग वाघ या नामाचे सामान्य रूप करून बघायचे. लक्षात आलं? काय करायचे? सामान्य रूप करत असताना दिलेल्या शब्दाचं सामान्य रूप करताना एखादा कोणताही आठवलेला विभक्तीचा प्रत्यय त्या शब्दाला जोडायचा आणि तो लगेच काढून टाकायचा. उरलेला जो काही असेल तो त्या शब्दाचे सामान्य रूप असेल. तो त्या शब्दाचे काय असेल? सामान्य रूप. मग आता या ठिकाणी पहा वाघ आहे तर लगेच या ठिकाणी मी काय केला? वाघाने लगेच ने काढून टाकला. काय झालं? वाघा. वाघचं काय झालं? वाघा. तर मग मला सांगा या ठिकाणी अकारांत पुलिंगी नामाचे सामान्य रूप याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय आहे? आ आहे. आकारांत झालं म्हणून याचा पर्याय क्रमांक काय आहे? 1 आहे.